नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं यांची मॅथ क्लास या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, आपण महा टी परीक्षेसाठी अतिशय इम्पॉर्टंट, अतिशय महत्त्वपूर्ण अशी गणित पाहत असतो। गणितामधल्या प्रश्नपत्रिका या ठिकाणी आपण पाहत असतो। ठीक आहे, आजचं आपलं प्रकरण कोणतं आहे तर अंतर, वेग आणि वेळ हे स्पर्धा परीक्षेसाठी, त्याच्यातल्या त्या टी परीक्षेसाठीचं अतिशय उपयुक्त असं काय हे प्रकरण आहे। आजचं आपलं प्रकरण किती आहे? 12वं आहे। म्हणजे आजचं आपलं लेक्चर क्रमांक किती आहे? 12 आहे। जर याच्या अगोदरचे लेक्चर तुम्ही पाहिले नसतील तर तुम्हाला ते सुद्धा पाहून घ्यायचे, कारण परीक्षेच्या दृष्टीने ते सुद्धा काय आहेत, अतिशय उपयुक्त आहे। ठीक आहे, मग या ठिकाणी बघा, आजचा आपला पहिला प्रश्न बघूया। ठीक आहे, 500 मीटर लांबीची एक आगगाडी 72 किमी प्रति तास या वेगाने गेल्यास तिला तिच्या मार्गातील एक सिग्नल ओलांडून जाण्यास किती वेळ लागेल असं विचारलंय। काय विचारलंय की बाबा, एक 560 मीटर लांबीची एक आगगाडी म्हणजे एक रेल्वे आहे, तिचा वेग किती दिला आपल्याला? 72 किलोमीटर प्रति तास दिलाय, आणि सांगितलंय तिच्या मार्गातला एक सिग्नल जो आहे तो सिग्नल ओलांडून जाण्यासाठी तिला किती वेळ लागेल असं आपल्याला या ठिकाणी विचारलंय। खूप महत्त्वाचं प्रकरण आहे, म्हणजे स्पर्धा परीक्षेमधलं अंतर, वेग आणि वेळ हे खूप महत्त्वाचं। मग आता इथं काय विचारलं जातं बघा, आपल्याला अंतर काढायला विचारलं जातं, वेग काढायला विचारला जातो, वेळ काढायला विचारला जातो, रेल्वेची लांबी किती आहे, बोगद्याची लांबी किती आहे, असे वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न आपल्याला या ठिकाणी काय केले जातात, विचारले जातात। ठीक आहे, मग या ठिकाणी तुम्हाला फक्त एक सूत्र सांगतो, ते मात्र तुम्हाला तोंडपाठ करायचे। आपण तुम्हाला पहिल्यापासून काय सांगतो, जिथं पाठ करायचंय ना ती गोष्ट पाठच करायची। ठीक आहे, मग इथं एक तुम्हाला फक्त एकच सूत्र सांगतो, ते सूत्र तुम्ही जर पाठ केलं तर तुम्हाला अंतर काढायला लावू द्या, वेग काढायला लावू द्या, वेळ काढायला लावू द्या, बोगद्याची लांबी काढायला लावू द्या, रेल्वेची लांबी काढायला लावू द्या, प्लॅटफॉर्मची लांबी काढायला लावू द्या, काहीही फरक पडणार नाही। फक्त तेवढं एक सूत्र पाठ करायचं, म्हणजे संपूर्ण प्रकरण हे एका सूत्रावे। सूत्र इथं लिहितो मी एकदा। ठीक आहे, सूत्र काय आपलं? अंतर बरोबर वेग गुणिले वेळ, वेग गुणिले वेळ गुणिले 5/18 हे आपलं सूत्र आहे। ठीक आहे, लक्षात ठेवा, लिहूनच ठेवा, कुठंतरी लिहून ठेवा, वहीच्या कोपऱ्यावरती, पानावरती लिहून ठेवा। अंतर बरोबर वेग गुणिले वेळ गुणिले 5/18। आता तुम्ही म्हणता सर 5/18 कुठून आणले? बघ, ते काय तर आपल्या सूत्रामध्येच आहेत। ठीक आहे, 5/18 कुठं आहेत? सूत्रामध्येच आहेत, म्हणून आशा करतो की कोणी विचारणार नाही 5/18 कसं काय आलं। ठीक आहे, लक्षात घ्या। मग आता काय विचारलं आपल्याला? जे काही आपल्याला दिलंय ते आपल्याला काय करायचं, या सूत्रामध्ये वाचायचं। ठीक आहे, आता इथं आपल्याला काय विचारलंय? वेळ विचारली। काय विचारली? वेळ विचारली। ठीक आहे, मग जशाच्या तशा सूत्रामध्ये किंमत टाकून घ्यायच्या। आता अंतर म्हणजे काय असतंय? लक्षात ठेवा, अंतर म्हणजे काय असतंय? लांबी। अंतर म्हणजेच काय? लांबी। मग ती लांबी रेल्वेची असू, प्लॅटफॉर्मची असू, कशाची असू, सगळ्या लांबी कुठं घ्यायच्या? अंतरामध्ये घ्यायच्या। सगळ्या लांब्या कुठं घ्यायच्या? अंतरामध्ये घ्यायच्या। मग इथं लांबी किती दिली बघा, 560 मीटर। किती दिली? 560। मग काय होईल? 560 बरोबर काय होईल? अंतर बरोबर काय? वेग। वेग किती दिलाय? 72 किमी। किती दिलाय? 72 घ्या, 72 गुणिले काय होईल? वेळ। वेळ तर आपल्याला काढायचं सांगितलंय, मग जी गोष्ट आपल्याला काढायला सांगितली ती गोष्ट आपण काय करतो? x मानतो, गुणिले आपल्या सूत्रातले 5/18। बघा, आपल्या सूत्रामध्ये आपण काय केलेले आहेत? किमती टाकलेल्या आहेत। जर सूत्र लक्षात असेल, तुमच्या सूत्रपाठ असेल तर गणित खूप सोपं आहे, तुम्ही चुटकी सरशी हे सोडवू शकता। ठीक आहे, मग या ठिकाणी बघा, गणिती क्रिया करून घ्यायच्या का? करून घेऊ। बघा, इथं 18 आहेत, इथं 72 आहेत, तुमचा पाडापाठ असेल। 18 1 18, 18 चौक किती? 72। मग गणित काय राहील आपलं? 560 बरोबर, अंतर 560च आहे ना आपलं, बरोबर आहे। 560 बरोबर काय राहील? 4 गुणिले 5 म्हणजे किती? 20 आणि x। मग आता x बरोबर काय होईल? 560 छेदामध्ये किती होईल? 20 होईल। आता पुन्हा सांगतो, तुम्ही म्हणता सर हे 20 इकडं होते, इथं छेदामध्ये कसं काय गेले? तर सांगतो, हे 20 काय आहेत? बरोबरच्या पलीकडे होते, इथं दोघांच्या मध्ये कोणतं चिन्ह नाही, मग कोणतं चिन्ह असतं या ठिकाणी? गुणिले असते। मग जर बरोबरच्या अलीकडे घेतलं तर हे गुणिले असल्यावर काय होतं? भागिले होतं। गुणिले असल्यावर काय होतं? भागिले होतं। भागिले असल्यावर काय होतं? गुणिले होतं। बेरीज असेल तर काय होते? वजाबाकी होते। वजाबाकी असेल तर काय होते? बेरीज होते। मग हे इथं गुणिले आहेत म्हणून हे बरोबर चालीकडे आणलं काय होतील?
भागिले होतील. काय होतील? भागिले होतील. ठीक आहे. मग काय होईल? 0 0 कट होईल. बे एक बे, 2 भाग दिला 56ला तर किती राहते खाली? 28 राहते. किती राहते? 28 राहते. पहा बरं कुठं 28 आपल्याला ऑप्शन आहे का? 23 सेकंद, 26 सेकंद, 29 सेकंद, 28 सेकंद आहे का? 28 सेकंद. आलं का आपलं उत्तर? खूप सोपं आहे मित्रांनो. फक्त हे सूत्र पाठच करा. अंतर बरोबर वेग गुणिले वेळ गुणिले 518 एवढं सूत्र पाठ करा. मग तुम्हाला अंतर विचारू द्या, वेग विचारू द्या, वेळ विचारू द्या, म्हणजे रेल्वेची लांबी विचारू द्या, रेल्वेचा वेग किती तास प्रति घंटा आहे हे विचारू द्या, प्लॅटफॉर्मची लांबी विचारू द्या, बोगद्याची लांबी विचारू द्या, काहीही विचारू द्या. तुम्हाला फक्त एवढं सूत्र पाठ ठेवायचं आहे. सूत्र पाठ असेल विषय संपला. ठीक आहे. पुढचं गणित बघू आपण. बघा काय आहे? 600 मीटर लांबीची एक आगगाडी. बघा 600 मीटर लांबीची एक आगगाडी 90 किमी प्रति तास या वेगाने धावत असल्यास तिला मार्गातील एक विजेचा खांब ओलांडून जाण्यास किती वेळ लागेल? पुन्हा आपल्याला काय विचारलंय? वेळ लागेल. म्हणजे आपण तुम्हाला माहिती एकाच पद्धतीचे आपण काय करतो? 2 गणित घेतो. का 2 घेतो? की बाबा जर एखाद्या व्यक्तीला एका गणितात नाही कळालं तर त्याला दुसऱ्या गणितातून तरी कळावं एवढी आपली अपेक्षा असते. ठीक आहे. मग आपलं सूत्र काय आहे? परत एकदा सूत्र लिहितो मी. आता हे तुम्हाला प्रत्येक वेळेस सूत्र लिहायचं का गणित सोडताना तुम्ही लिहायचं नाही, मी फक्त तुम्हाला समजावं म्हणून लिहितो. आपलं सूत्र काय आहे? अंतर बरोबर वेग गुणिले वेळ गुणिले 518 हे काय आहे? आपलं सूत्र आहे. ठीक आहे. 5 थोडा हे आलाय पण काही अडचण नाही, तो 5 आहे. 518 हे समजून घ्या. ठीक आहे. मग बघा अंतर किती दिले आपल्याला? 600 मीटर दिले. किती दिलंय? 600 मीटर. घ्या 600 बरोबर काय होईल? वेग किती दिलाय? 90 किलोमीटर. किती दिलाय वेग? 90 किलोमीटर. वेळ वेळ आपल्याला काय सांगितलाय? काढायला सांगितलाय. मग वेळ आपल्याला काय घ्यावं लागेल? x गुणिले आपल्या सूत्रामधले 5/18 जशाच्या तसे. मग काय होईल इथं पुन्हा? बघा 18 1 18, 18 पंचे 90, काय राहिलं? 5 गुणिले 5 म्हणजे काय? 600 बरोबर काय राहिलं आपलं? 5 गुणिले 5 म्हणजे किती? 25x. 600 बरोबर किती राहिलं? 25x. मग x बरोबर काय होईल? 600 भागिले 25. पुन्हा म्हणतात सर 25 इकडं भागिले कसे गेले? इथं काय आहेत? हे गुणिले आहेत. मग जर हे बरोबरच्या पलीकडे आणले तर काय होतील? हे भागिले होतील. हे लक्षात घ्या. ठीक आहे. म्हणजे या बेसिक गोष्टी आहेत. शक्यतो तुम्हाला सगळ्यांना माहिती असणार आहेत पण तरीही सांगणं माझं काम आहे. 100रातल्या 2 व्यक्तीला जरी माहीत नसल्या तरी माझं सांगणं काय ते कर्तव्य आहे. ठीक आहे. मग भाग देऊन घेऊ. बघा 25 1 25, 25 दुने किती? 50. 60 मधून 50 गेले. किती राहिले? 10. पुढचा 0 घेतला किती झाले? 100. 25 चौक किती? 100. पहा बरं कुठं 24 पर्यायामध्ये दिसतंय का? बघा पर्याय क्रमांक 2 आहे आपल्याला 24 सेकंद. किती वेळ लागेल त्या गाडीला तो विजेचा खांब ओलांडण्यासाठी? 24 सेकंद लागतील. काही बदल केला आपण गणितामध्ये? सूत्र बदललं? मेथड बदलली? काहीच नाही बदलली. फक्त तुम्हाला एवढं एकच सूत्र काय करायचं आहे? तोंडपाठ ठेवायचं आहे. ठीक आहे. पुढच्या प्रश्नाकडे जाण्या अगोदर मित्रांनो एक छोटीशी सूचना. आपण महा TET परीक्षेसाठी अतिशय इम्पॉर्टंट, अतिशय महत्त्वपूर्ण अशी टेस्ट सिरीज या ठिकाणी आपण सुरू केलेली आहे. आपल्या टेस्ट सिरीजचं वैशिष्ट्य काय आहे? तर या ठिकाणी तुमची महा TETच्या म्हणजे शिक्षक पात्रता परीक्षेच्या संपूर्ण अभ्यासक्रमावरती आधारित अशी आपली ही टेस्ट सिरीज असणार आहे. म्हणजे तुमचा TETचा जो काही संपूर्ण सिलेबस आहे त्या संपूर्ण सिलेबसवर आधारित आपली ही टेस्ट सिरीज असणार आहे. ठीक आहे. मग या टेस्ट सिरीजमध्ये तुम्हाला काय काय भेटेल बघा? तर 10 टेस्ट पेपर भेटतील. त्याचबरोबर तुम्हाला आतापर्यंत झालेल्या TETच्या सर्व प्रश्नपत्रिका भेटतील. आणि ह्या सर्व प्रश्नपत्रिका तुम्हाला कशा भेटतील? तर उत्तरासहित भेटतील. उत्तर सूची सहित भेटतील. आता तुम्ही म्हणता सर आम्हाला या प्रश्नपत्रिकेचा काही फायदा होईल का? जर तुम्ही फक्त एवढ्या प्रश्नपत्रिकेचा जरी सराव केला, आतापर्यंत परीक्षेमध्ये विचारलेल्या सगळ्या प्रश्नांचा जरी सराव केला तरी तुम्ही TET परीक्षा सहज पास होऊ शकता. ठीक आहे. कारण जे आतापर्यंत विचारलंय तेच काय करणार आहेत? पुढे विचारणार आहेत. ठीक आहे. त्याचबरोबर आपण काय करतोय? फ्रीमध्येच अतिशय IMP अशा नोट्स सुद्धा तुम्हाला देत आहोत. मग यामध्ये कोणकोणते विषय असतील? मराठी असेल, हिंदी असेल. आता ज्यांना हिंदी ऐवजी इंग्रजी घ्यायचं असेल तर त्यांच्यासाठी इंग्रजीच्या सुद्धा नोट्स आहेत. गणित आहे,
इतिहास आहे, भूगोल आहे, मानसशास्त्र आहे, विज्ञानच्या सुद्धा अतिशय IMP अशा नोट्स, म्हणजे ज्यांचं गणित विज्ञान आहे त्यांसाठी विज्ञानच्या सुद्धा अतिशय IMP अशा नोट्स तुम्हाला या ठिकाणी दिल्या जातील. ठीक आहे. त्याचबरोबर तुम्हाला माहिती आहे इयत्ता 4थी ते 8वीचे जे काही क्रमिक पुस्तकं आहेत, म्हणजे 4थी, 5वी, 6वी, 7वी, 8वी या पुस्तकामधले आपल्याला भरपूर सारे प्रश्न विचारलेले असतात. मग त्याच्यासुद्धा आपण अतिशय IMP अशा नोट्स तुम्हाला या ठिकाणी काढलेल्या आहेत. ठीक आहे. मग या नोट्समध्ये तुम्हाला इतिहास असेल, भूगोल असेल, राज्यशास्त्र असेल, विज्ञान असेल, ह्या सगळे विषय या ठिकाणी तुम्हाला असतील. ठीक आहे. मग तुम्ही फक्त आपण पाठवलेल्या एवढ्या मटेरियलचा जरी तुम्ही अभ्यास केला तरी तुम्ही परीक्षेमध्ये 100पेक्षा जास्त मार्क या ठिकाणी काय तुम्ही सहज परीक्षेमध्ये घेऊ शकता. ठीक आहे. 100पेक्षा जास्त मार्क परीक्षेमध्ये तुम्ही सहज घेऊ शकता. म्हणजे चांगल्या गुणांनी परीक्षा पास तुम्ही अगदी सहज आणि पहिल्याच प्रयत्नामध्ये तुम्ही चांगल्या गुणांनी परीक्षा पास होऊ शकता. ठीक आहे. मग या सगळ्यांची किंमत किती मित्रांनो? तर फक्त 200 रुपये किंमत आहे. किती रुपये किंमत आहे? 200 रुपये. परंतु त्याच्यामध्ये सुद्धा विद्यार्थ्याच्या मागणीस्तव आपली जी ऑफर आहे ती ऑफर आपली आज सुद्धा चालू आहे. म्हणजे जर तुम्ही ऑफरनुसार जर आज आपली टेस्ट सिरीज घेतली तर ही टेस्ट सिरीज तुम्हाला फक्त आणि फक्त किती रुपयाला पडेल? तर 139 रुपयाला तुम्हाला ही टेस्ट सिरीज पडेल. मग हे 139 रुपये तुम्हाला कुठं पाठवायचे आहेत? तर तुमच्याकडे गुगल पे आहे, फोनपे आहे. त्या ठिकाणी गुगल पे, फोनपेचा आपला नंबर आहे 9689141630. काय नंबर आहे आपला? 9689141630 हा आपला गुगल पे, फोनपेचा नंबर आहे. त्याच्यानंतर ज्यांना नंबरवरती पैसे पाठवण्यासाठी अडचण येत आहे, जर तुम्ही मला व्हॉट्सॲपला मेसेज केला की सर आम्हाला स्कॅनर पाठवा, QR कोड पाठवा, तर तुम्हाला त्या ठिकाणी स्कॅनरसुद्धा आपण पाठवून देऊ शकतो. ठीक आहे. मग तुम्हाला काय करायचं आहे? 139 रुपये या नंबरवरती किंवा स्कॅनरवरती पाठवायचे आहेत आणि तुम्ही जे पैसे पाठवले त्याचा एक काय करायचं आहे? तुम्हाला एक स्क्रीनशॉट काढायचा आहे आणि तो स्क्रीनशॉट काय करायचा आहे? मला व्हॉट्सॲपला टाकायचा आहे. व्हॉट्सॲपला आपला कोणता नंबर आहे? तर हाच आपला व्हॉट्सॲप नंबर आहे 9689141630. ठीक आहे. तुमचा मला व्हॉट्सॲपला पैसे पाठवल्याचा स्क्रीनशॉट मिळाल्याबरोबर 5 मिनिटाच्या आतमध्ये तुम्हाला संपूर्ण स्टडी मटेरियल काय केलं जाईल? या ठिकाणी प्रोव्हाइड केलं जाईल. म्हणजे व्हॉट्सॲपलाच PDF फाईलच्या स्वरूपामध्ये ते तुम्हाला पाठवून दिलं जाईल. ठीक आहे. पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. प्रश्न क्रमांक 3 आहे. काय विचारले बघा आपल्याला? 240 मीटर लांबीची एक आगगाडी, 510 मीटर लांबीचा एक प्लॅटफॉर्म 108 किमी प्रति तास वेगाने गेल्यास किती वेळेत ओलांडेल? बघा पुन्हा इथं आपल्याला काय विचारलंय? वेळच विचारलाय आपल्याला. पण आता आपल्याला बघा आगगाडीची लांबी दिली, किती दिली? 240 मीटर. पुन्हा काय सांगितलंय? 510 मीटर लांबीचा काय आहे? एक प्लॅटफॉर्म आहे आणि ती त्याला किती 108 किमी प्रति तास या वेगाने गेली होती, किती वेळेत ओलांडून जाईल तो प्लॅटफॉर्म, असं आपल्याला विचारले. मग आपलं सूत्र काय होतं? तुमच्या पाठ आहे, झालंय का पाठ? नसेल झालं तर पाठ करून घ्या. ठीक आहे. काय होतं सूत्र? आता शेवटच्या वेळेस सूत्र लिहितो, परत मी इथं सूत्र लिहिणार नाही. सूत्र काय होतं आपलं? अंतर बरोबर काय? वेग गुणिले वेळ गुणिले 5/18. ठीक आहे. बघूया आपण आता अंतर किती दिलंय. बघा आता इथं आपल्याला काय केलंय? 2 अंतर दिलेत. एक काय दिलंय? आगगाडीचं दिलंय म्हणजे रेल्वेचं अंतर दिलंय आणि दुसरं काय दिलंय? प्लॅटफॉर्मची लांबी म्हणजे प्लॅटफॉर्मचं अंतर दिलंय. मग आपल्याला काय करायचंय? दिलेल्या दोन्ही अंतराची बेरीज करायची. म्हणजे दोन्ही अंतर घ्यायचे, जेवढे दिले असते ना ते सगळे घ्यायचे. मग काय बघा पहिलं किती दिलंय? 240 अधिक किती? 510. अंतरामध्ये जेवढे काही अंतर, जेवढ्या काही लांब्या दिल्या असतील त्या सगळ्या कुठं घ्यायच्या? अंतरामध्ये घ्यायच्या. ठीक आहे. बरोबर काय होईल? वेग किती दिलाय? 108 किलोमीटर. ठीक आहे. गुणिले वेळ, वेळ आपल्याला काढलायचा सांगितलाय, वेळ तर विचारलाय, मग आपल्याला काय घ्यावं लागेल? x आणि गुणिले 5/18 जशाच्या तसे. काय होईल गणित? आता या दोघांची बेरीज करावं लागेल. 240 अधिक 510 किती होतील? 750. किती होईल या दोघांची बेरीज? 750. तुम्ही डायरेक्ट बेरीज करून जरी इथं लिहिली तरी चालतंय, ही वेस्ट घालायचं नाही टाईम. डायरेक्ट मनातली मनात आधी बेरीज करायची, मग डायरेक्ट दोन्ही अंतर एकदाच लिहिले तरी चालतंय. बरोबर काय होईल? 18 1 18, 18 सक किती? 108. 6 गुणिले 5, 6 पंचे किती? 30x. बरोबर काय होईल? 30x होईल. ठीक आहे. बरोबर आहे का? ठीक आहे, बरोबर आहे. पुढं बघूया मग काय होईल.
एक्स बरोबर काय होईल 750 भागिले 30 होईल. मग काय होईल 0 0 कट होईल. 75ला जर 3 भागलं तर 3 1 3 25 त्रिक किती 75. पहा बरं कुठं 25 ऑप्शन दिसतोय का? बघा पहिलाच ऑप्शन आपल्याला 25 सेकंद. लक्षात येतं मित्रांनो, खूप सोपं आहे. काय खूप सोपं आहे. आणि तसं जर पाहिलं ना तर हे गणित सोडवायला किती वेळ लागला पाहिजे तुम्हाला 10 सेकंद लागले पाहिजेत. किती लागले पाहिजेत 10 सेकंद. त्याच्यापेक्षा 1 सेकंद सुद्धा जास्त लागणार नाही पाहिजे. ठीक आहे, एवढे सोपं प्रकरण आहे. पण कधी ते सूत्र जर तुमच्या डोक्यात असेल तर. त्याच्यामुळे सूत्र तुमच्या डोक्यामध्ये फिट पाहिजे. सूत्र परत परत लिहायची गरज तुम्हाला पडली पाहिजे नाही. तुम्हाला मी सांगतो, तुम्हाला गणित सोडवताना किती लिहायचं आहे ना, हे मी तुम्हाला पुढचं गणित सोडताना दाखवतो बघा. ठीक आहे, हे गणित सोडवताना आपण बघू. तुम्हाला गणित सोडवताना फक्त काय करायचं बघा, पेन हातात असतो आपल्याकडे, कच्चा कागद आपल्याला दिलेला असतो. ठीक आहे, मग बघा 72 किलोमीटर प्रति तास वेगाने जाणाऱ्या 500 मीटर लांबीच्या ट्रेनला 500 मीटर लांबीचा पूल ओलांडून जाण्यासाठी किती वेळ लागेल? काय विचारलंय, किती वेळ लागेल विचारलं. तुम्हाला काय सांगितलं तुम्ही, गणित किती सेकंदात सोडवायचं आपल्याला 10 सेकंदामध्ये टाइम लावा. काय बघा अंतर बघायचे किती 500 500 किती झालं 1000. किती 1000 बरोबर काय 72 गुणिले काय होईल x गुणिले काय होईल 5/18 काय होईल 18 1 18 18 चौक 72 4 पंचे किती 20 म्हणजे काय होईल 1000 बरोबर 20 x. आता हे जरी लिहिलं नाही तुम्ही तरी चालतंय, तुम्ही डायरेक्ट असंही करू शकता. x बरोबर किती 1000 छेदामध्ये किती 20 काय होईल 0 0 कट होईल. दोन्ही 100ला भाग दिला किती राहतात 50 राहतात. कशाला 10 सेकंद लागतात याला, आहे का कुठं ऑप्शन 50? बघा या ठिकाणी पर्याय क्रमांक 4 आहे 50. पण एवढं शॉर्टकट तुम्ही कधी जाऊ शकता, जर तुमच्या डोक्यामध्ये सूत्र असेल तरच. काय सूत्र तुम्हाला माहीत असेल, तुम्हाला डायरेक्ट सूत्रात किमती टाकण्या इतपत तुमचा सराव असेल. सगळ्यात महत्त्वाचं काय आहे, यशाची गुरुकिल्ली जर म्हटलं तर ते काय आहे सराव आहे. आणि हा सराव तुम्हाला कुठून करायचा आहे, झालेल्या प्रश्नपत्रिकेमधून. त्याला आपण काय म्हणतो PYQ म्हणतो, म्हणजे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरमधून तुम्हाला जास्तीत जास्त सराव करायचा आहे. तुमचा जेवढा सराव जास्त ना तेवढा तुमच्यासाठी पेपर सोपा. ठीक आहे, तुम्ही सराव नाही केला आणि किती अभ्यास केला ना तरी तुम्हाला पेपर सोडता येणार नाही, अजिबात नाही सोडता येणार. म्हणजे ते कोणत्या पहिल्यासारखं होईल, ज्यानं व्यायाम भरपूर केला, तब्येत भरपूर बनवली, परंतु कुस्तीची कधी प्रॅक्टिस केली नाही, मग त्याला कुस्ती खेळता येणार आहे का जरी तब्येत असली तरी नाही येणार. मग पहिल्याला काय करावं लागतंय, शरीर पण वाढवावं लागतंय, म्हणजे व्यायाम करावा लागतोय, खुराक पण घ्यावा लागतोय आणि सरावसुद्धा तालमीत करावा लागतोय, तेव्हा कुठं कुस्ती आखाड्यात करता येते. म्हणून दोन्ही गोष्टीमध्ये तुम्हाला बॅलन्स ठेवायचा. तुम्ही ज्याचा अभ्यास करता ना त्याचा तुम्हाला सराव करायचाच आहे. जर तुम्ही सराव केला नाही तर त्या अभ्यासाला कवडीचीही किंमत नाही. ठीक आहे, मग तुम्ही म्हणणार पेपरमध्ये जर गेले ना तर तुमचे 12च वाजणार, तुम्हाला काही मेळ लागणार नाही, काही कळणार नाही. आणि हा सराव कुठून करायचा, तुम्हाला झालेल्या प्रश्नपत्रिकेमधूनच सराव करायचा आहे. जर दुसरीकडून सराव केला तुम्ही तर मग काय होईल, पुन्हा आपली गुडघ्याला लागलंय डोक्याला पट्टी बांधतो, नाही तर डोक्याला लागलंय आणि गुडघ्याला पट्टी बांधतो, असं होईल. ठीक आहे, त्याच्यामुळे जे ते विचारतात ना त्याचाच आपल्याला सराव करायचा. ठीक आहे, पुढचं गणित बघू. गणित क्रमांक 5 आहे बघा. आता बघा गणित बदललंय. काय सांगितलंय, 450 मीटर लांबीची एक रेल्वे एका सिग्नलच्या खांबाला 15 सेकंदात ओलांडते, तर त्या रेल्वेचा ताशी वेग किती? आतापर्यंत आपल्याला काय सांगितलं होतं, वेळ किती. आता काय सांगितलं आपल्याला, वेग किती. बघितलं तुम्ही गणित काय झालंय, बदललंय. तुम्हाला मी काय सांगितलं होतं, तुम्हाला अंतर विचारू द्या. अंतर म्हणजेच काय, लांबी. लांबी विचारू द्या, वेग विचारू द्या किंवा वेळ विचारू द्या. आपलं सूत्र काय असणार आहे, तेच सूत्र असणार आहे. मग सूत्र एकदा लिहू का, मी शेवटच्या वेळेस लिहितो, आता परत लिहिणार नाही. अंतर बरोबर वेग गुणिले वेळ गुणिले 5/18. माझं अक्षर थोडंसं खराब आहे, समजून घ्या. ठीक आहे, मग काय होईल, अंतर किती दिलंय 450 मीटर. किती दिलंय 450 लिहून घ्या. बरोबर काय होईल, आपल्याला विचारलंय आता वेग. काय विचारलंय, वेग. मग वेगाच्या जागेवरती x घ्या गुणिले वेळ. वेळ दिलाय आपल्याला, किती दिलाय 15 सेकंद लिहून घ्या. गुणिले काय होईल 5/18.
विषय संपला, मांडणी झाली, गणित सॉल्व्ह करून घ्यायचं. इथं भाग बसतोय आपला, 3 भाग बसतोय बघा. 3 × 18, 3 × 5 = 15. किती राहिलं आपलं गणित करायला बघा. 450 बरोबर 5 × 5 किती 25 छेदामध्ये 6x हे आपलं गणित राहिलं. मग x बरोबर काय होईल 450 × 6 आणि छेदामध्ये आपल्याला घ्यावं लागतील 25. आता तुम्ही म्हणता सर हे असं कसं झालं, हे काय झालं, हे जर बरोबरच्या अलीकडे घेतलं तर हे 25 गुणिले 1 म्हटलं इकडे भागिले होतील, हे 6 भागिले 1 म्हटलं इकडे घेतलं काय होतील गुणिले होतील. म्हणजे तुम्हाला फक्त उलटं करायचं. ठीक आहे. मग द्यायचा का भाग, देऊ भाग. कितनी भाग बसल आपला 5 नी बसल. डायरेक्ट 25 नी बसतोय पण आपण 5 नी देऊ. ठीक आहे. 5 × 5 किती 25, 5 × 9 45, पुढचा 0 जसाच तसा. काय राहिलं पुन्हा 5 आणि 90 राहिलं. मग 5 × 1 = 5, 18 × 5 किती 90. मग काय राहिलं आपलं 6 × 18. x बरोबर काय राहिलं आपलं 18 × 6. मग किती 18 × 6 बरोबर किती 108. पॉवर कुठे 108 ऑप्शन आहे का बघा. इथं पर्याय क्रमांक 2 आपल्याला 108 km/तास दिलेलं आहे. मग त्या गाडीचा ताशी वेग किती आहे 108 किलोमीटर आहे. लक्षात येतंय. सूत्र बदललं आपलं, काही काढायची मेथड बदलली, काहीच बदललं नाही. गणित कितीही बदलू द्या, गणित तुम्हाला कितीही फिरून विचारू द्या, सूत्र मात्र तेवढंच डोक्यात ठेवायचं, पाठच ठेवायचं. काय करायचंय पाठच ठेवायचं आहे. ठीक आहे. पुढचं गणित बघा काय विचारलंय. 1 मिनिट थोडं पाणी पितो. काय सांगितलं बघा. 220 मीटर लांबी असणाऱ्या एका रेल्वेला 308 मीटर लांबीचा एक प्लॅटफॉर्म ओलांडण्यास 15 सेकंद लागतात, तर त्या रेल्वेचा वेग ताशी किती. आता बघा पहिल्या गणितामध्ये आपल्याला काय सांगितलं होतं एकच अंतर दिलं. काय दिलं एकच अंतर दिलं. या गणितामध्ये आपल्याला काय केलेत 2 अंतर दिलेत. किती अंतर दिलेत 2. इथं दिले बघा 220 मीटर, दुसरे किती दिलंय 380 मीटर. त्याच्यानंतर काय सांगितलंय वेळ किती लागलाय 15 सेकंद लागलाय. आणि आपल्याला विचारलंय काय त्या रेल्वेचा वेग किती असं आपल्याला विचारलंय. ठीक आहे. पुन्हा इथं कंसामध्ये सांगितलं वेग कसा पाहिजे आपल्याला ताशी पाहिजे. याच्याकडे सुद्धा लक्ष द्या. वेग कसा पाहिजे ताशी पाहिजे. सेकंदामध्ये मीटर प्रति सेकंदमध्ये नाही पाहिजे, किलोमीटर प्रति तासमध्ये वेग पाहिजे. ठीक आहे. मग बघूया तुम्हाला मी काय सांगितलं होतं जेवढे काही अंतर असतील ते सगळे अंतरात घ्यायचे. 220 आणि किती आहे 380. दोघांची जर बेरीज केली 220 + 380 लिहून ठेवतो बाबा मी इथं. नाही तर परत तुम्ही म्हणता सर तुम्ही डायरेक्ट 600 कडून घेतले. 220 + 380 हे काय झालं आपलं अंतर झालं, म्हणजेच लांबी झाली. बरोबर तुम्हाला काय सांगितलंय वेग बरोबर काय होईल x गुणिले वेळ किती दिलाय 15 सेकंद गुणिले किती 5/18. पुन्हा 6 नी भाग जाईल आपला. सावित्रिक ते 3 नी भाग जाईल. 3 × 18, 3 × 5 = 15. ठीक आहे. मग काय होईल यांची बेरीज करून घेऊ. आता त्या दिवशी मला एक सरांनी कमेंट केली ती, त्यांचं बरोबर आहे. त्यांचं काय म्हणणं आलं सर हा असा 2 मराठीतला असतो आणि असा 2 इंग्रजीमधला असतो. बरोबर आहे त्यांचं पण काय 100% बरोबर आहे. पण असा 2 काढला काय आणि असा 2 काढला काय तो काय असणार आहे 2च असणार आहे. म्हणजे त्याने काही गणितामध्ये फरक पडणार आहे का बाबा नाही पडणार. मग आपल्याला ज्या गोष्टीने काही फरक पडणार नाही त्या गोष्टीकडे आपल्याला लक्ष देण्याची गरज नाही. त्याला आपण काय म्हणतो वेळेचा अपव्यय करतोय आपण. नको तिकडं आपला मेंदू आपण काय करतोय जास्त खर्ची करतोय. ठीक आहे. मग बघा दोघांची बेरीज करायची आपल्याला. काय आहे 220 + 380 बरोबर किती होईल 600. किती होईल 600 बरोबर काय होईल 5 × 5 किती 25 छेदामधले 6 जशाच्या तसे आणि x. मग x बरोबर काय होईल तुम्हाला काय सांगितलं मी x बरोबर काय होईल 600 गुणिले काय होईल हे उलटे करायचे. काय होईल मग 600 गुणिले 6/25. लक्षात आलं. भाग द्यायचा भाग देऊन टाकू. डायरेक्ट 600 ला 25 ने भाग जातो. 25चा पाडा माहिती आहे तुम्हाला. मग काय होईल तर 25 × 1 = 25. 25 दुणे किती 50. किती राहिले खाली 10 राहिले. पुढचा 0 घेतला 100 झाले. 25 चौक किती 100.
काय राहिलं एक्स बरोबर काय राहिलं 24 गुणिले 6. एक्स बरोबर काय राहिलं 24 गुणिले किती 6. मग बरोबर काय होईल गुणाकार करा बरं. 24चा पाडा 6 पर्यंत म्हणायचा, विषय संपला. 24 5 किती 120 आणि परत 24 म्हणजे किती 144. पहा बरं कुठे 144 ऑप्शन आहे का. बघा या ठिकाणी पहिलंच ऑप्शन आहे 144 किलोमीटर प्रति तास. काही गरज आहे तुम्हाला जास्त काही टेन्शन घेण्याची, काही लोड घेण्याची काहीच नाही. तुम्हाला फक्त विचारलंय काय ना बाबा तेवढं एकदा व्यवस्थित समजून घ्या. आणि तेच सूत्र मी जे तुम्हाला सूत्र सांगितलंय ना शेवटपर्यंत तेच सूत्र वापरायचं, सूत्र बदलायचं नाही. बघा काय विचारलंय 95 मीटर लांबीची एक आगगाडी 126 किमी प्रति तास या वेगाने गेल्यास तिच्या मार्गातील एक बोगदा ओलांडण्यास तिला 26 सेकंद लागत असतात, तर त्या बोगद्याची लांबी किती. आता काय विचारलंय बोगद्याची लांबी किती असं विचारलंय. गणित बदललंय ना 100% बदललंय. सूत्र काय आपलं सूत्र बदलायचं का मग अजिबात नाही बदलायचं. सूत्र तेच अंतर बरोबर वेग गुणिले वेळ गुणिले 5/18. ठीक आहे सूत्र आपलं तेच ठेवायचं, फक्त त्याच्यामध्ये किमती टाकायच्या. आता बघा इथं एक अंतर आपल्याला दिलंय 95 मीटर अंतर आपल्याला एक ऑलरेडी काय केलं त्यांनी दिलंय, मग घेऊन टाका 95. दिलंय म्हटलं कशाला सोडायचं. 95 अधिक तुम्हाला सांगितलं होतं मी दोन्ही अंतराची काय करायची आपल्याला बेरीज करायची. 95 अधिक बोगद्याचं अंतर आपल्याला माहिती आहे बाबा, माहिती नाही ना. मग जे आपल्याला विचारलं ते आपण काय घेतो एक्स घेतो बरोबर. वेग किती दिला आपल्याला 126 किलोमीटर प्रति तास हाय स्पीड ट्रेन आहे. मग 126 पुढं काय सांगितलंय गुणिले वेळ किती दिलाय 26 सेकंद गुणिले आपल्या सूत्रामधले 5/18 जशाच्या तसे. ठीक आहे काय अवघड. मग बघा भाग बसतोय 18 × 18 18 7 किती 126. मग काय राहिलं 95 अधिक x बरोबर किती राहिले 26. 7 गुणिले 26 गुणिले 5 मग 26 5 किती 130 गुणिले किती हे 7. आता गुणाकार करून घेऊ आपण. मग ह्याचा जर गुणाकार केला तर काय येईल 95 अधिक x लिहून घेतो बरोबर काय होईल 7 0 0 7 त्रिक 21 1 हातचे आले 2 7 1 7 आणि 2 किती 9 किती झाले 910. मग x बरोबर काय होईल आपलं 910 वजा 95. x बरोबर काय होईल 910 वजा 95 म्हणजेच 95. आता तुम्ही म्हणता सर वजा कसे झाले बघा इथं याच्या अलीकडे कोणतं चिन्ह नाही म्हटलं इथं कोणतं चिन्ह असतंय प्लसचं चिन्ह असतंय. मग हे इथं प्लसचे म्हटलं हे जर बरोबरच्या पलीकडे गेले तर काय होईल मायनस होईल म्हणजे वजा होईल. ठीक आहे मग वजाबाकी करून घेऊ. x बरोबर काय होईल 10तून 5 गेले खाली किती राहतील 5 राहतील. घेतलेला हातचा देऊन टाकला आपण. ठीक आहे मग 91 मधून 10 गेले खाली किती राहतील 81 म्हणजेच किती राहतील x बरोबर किती 815. कुठं ऑप्शन आहे का बघा बरं 815 मीटर कुठं ऑप्शन आहे का बघा. पर्याय क्रमांक 4 आपल्याला 815 मीटर दिलेला आहे. त्या बोगद्याची लांबी किती आहे तर त्या बोगद्याची लांबी 815 मीटर आहे. काहीही विचारू द्या कसंही विचारू द्या कितीही विचारू द्या तुम्हाला टेन्शन घ्यायची गरज नाही. तुम्हाला फक्त एवढं सूत्र काय करायचंय पाठ ठेवायचंय. तुमचं सूत्र डोक्यामध्ये असलं गणित चुटकीसरशी काय होणार सुटणार. मग त्यांनी तुम्हाला अंतर विचारू द्या वेळ विचारू द्या वेग विचारू द्या रेल्वेची लांबी विचारू द्या बोगद्याची लांबी विचारू द्या प्लॅटफॉर्मची लांबी विचारू द्या काहीही विचारू द्या तुम्हाला फक्त एवढं सूत्र तुमच्या डोक्यामध्ये लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. प्रश्न क्रमांक किती आहे 8 आहे. काय विचारलंय 180 मीटर लांबीची एक रेल्वे गाडी 180 मीटर लांबीची एक रेल्वे गाडी 162 किलोमीटर प्रति तास इतक्या वेगाने प्रवास करीत असल्यास तिच्या मार्गातील एक बोगदा 20 सेकंदात ओलांडून जाते तर त्या बोगद्याची लांबी विचारलंय. काय विचारलंय बोगद्याची लांबी. सूत्र बदललंय का आपलं नाही बदललं. मग सूत्र काय होईल आपलं अंतर बरोबर म्हणजे 180 अधिक बोगद्याची लांबी काय घ्यावं लागलं आपल्याला x बरोबर काय करायचंय वेग किती दिलाय 162 गुणिले वेळ किती दिलाय 20 सेकंद
आणि गुणिले 5/18 काय होईल? 18 एक 18, 18 9 किती? 162. मग काय राहील? 180 अधिक x बरोबर काय होईल? 9 दुने 18, 18 5 किती? 90 आणि हा पुढचा शून्य जसाच तसा म्हणजे काय होईल? 900. 9 गुणिले 20 गुणिले 5 केल्यावर किती येतं? 900. मग काय होईल? x बरोबर काय होईल? 900 वजा 180. हा जर वजाबाकी केली तर बरोबर किती येईल? 900 मधून जर 180 गेले तर किती राहतील खाली? 720 राहतील. पहा बरं कुठं 720 आहे का? बघा या ठिकाणी पर्याय क्रमांक 2 आपल्याला 720 मीटर दिलेला आहे. मग त्या बोगद्याची लांबी किती आहे बाबांनो? 720 मीटर आहे. आपल्याकडे आलतू फालतू टाइमपास नसतो. जे कामाचं आहे, जे महत्त्वाचं आहे तेवढंच आपण तुम्हाला या ठिकाणी काय करतो? सांगतो. ठीक आहे. पुढचा प्रश्न 9 नंबर. ताशी 60 किमी वेगाने जाणारी एक रेल्वे एका विजेच्या खांबाला 9 सेकंदात ओलांडते तर त्या रेल्वेची लांबी किती? आता काय सांगितलं आपल्याला? डायरेक्ट रेल्वेचीच लांबी विचारली. आतापर्यंत आपण वेग काढला, वेळ काढला, बोगद्याची लांबी काढली, प्लॅटफॉर्मची लांबी काढली. आता त्यांनी काय केलंय? डायरेक्ट सांगितलंय रेल्वेच किती लांब आहे ते सांगून टाका. लगेच सांगून टाकू ना. सूत्र बदललंय का आपलं? तेच सूत्र. अंतर बरोबर वेग गुणिले वेळ गुणिले 5/18 एवढंच सूत्र डोक्यात ठेवायचं. मग आपल्याला रेल्वेची लांबी विचारली. मग लांबी म्हटल्यावर काय? अंतर x बरोबर काय? वेग किती दिलाय? 60 किलोमीटर. 60 गुणिले वेळ किती दिलाय? 9 सेकंद गुणिले सूत्रामधील आपले 5/18. आता इथं भाग बसतो बघा. 9 एक 9, 9 दुने 18. पुन्हा 2नी जर भाग दिला तर इथं किती राहतील? 30. मग x बरोबर काय राहील आपलं? डायरेक्ट 30 गुणिले 5. मग x बरोबर काय होईल? 5 त्रिक 15 आणि पुढचा शून्य जसाचा तसा 150 मीटर. कुठं आहे 150 मीटर? पर्याय क्रमांक ब म्हणजे पर्याय क्रमांक 2 आपल्याला 120 मीटर दिलेला आहे. अवघड आहे याच्यामध्ये काही? काय तुम्हाला वेगळं रॉकेट सायन्स लावायचे? काही तुम्हाला भलं मोठं पाठ करायचंय, अर्धा पान सोडवायचंय आणि मग तुम्हाला उत्तर काढायचंय आणि परत भीती उत्तर चुकतंय का बरोबर येतोय? आहे का असं काही? काहीच नाही बाबांनो, काहीच नाही. तुम्ही टेन्शन घेऊ नका. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघूया आपला. प्रश्न क्रमांक 10. हे प्रश्न असे आहेत ना मित्रांनो, 10 सेकंद खूप होतात याला. किती सेकंद? उत्तर काढण्यासाठी 10 सेकंद खूप होतात. मग याचा फायदा काय होतो माहिती आहे का तुम्हाला? हे गणित तुम्ही जेवढ्या लवकर सोडवता ना त्याचा फायदा तुम्हाला काय होतो? दुसरं जरी एखादं अवघड गणित असलं, गणित अवघड असतात, मी म्हणत नाही परीक्षेमध्ये अवघड गणित विचारित नाहीत, मग ते अवघड गणित सोडवण्यासाठी काय होतं? तुम्हाला जास्तीचा वेळ तुम्हाला शिल्लक राहतो. कधी? जर तुम्ही सोपे प्रश्न लवकर सोडवले तर. ठीक आहे. मग बघा, ताशी 72 किमी वेगाने जाणारी एक रेल्वे एका सिग्नलच्या खांबाला 18 सेकंदात पूर्णपणे ओलांडते तर त्या रेल्वेची लांबी किती? गणित सोडवायला किती वेळ लागतंय आपण बघू. द्या x बरोबर काय? किती वेळ दिला? वेग दिलाय 72 गुणिले वेग किती दिलाय? 18 सेकंद गुणिले 5/18. 18 कट होतील. मग x बरोबर काय होईल? सॉरी इथं 17 आहे, मी 72 आहे, इथं 17 लिहिलं. काय होईल? x बरोबर काय होईल? 72 गुणिले 5. 72 गुणिले 5. मग x बरोबर काय होईल? 360. किती वेळ लागला? बघा 360 कुठं आहे का? या ठिकाणी पर्याय क्रमांक 2 आहे आपल्याला 360. लक्षात येतं मित्रांनो, खूप सोपं आहे. फक्त तुम्हाला व्यवस्थित समजून घ्यायचं आहे. तुम्हाला एवढंच एक सूत्र लक्षात ठेवायचं आहे. ते म्हणजे काय? अंतर बरोबर वेग गुणिले वेळ गुणिले 5/18 एवढं सूत्र लक्षात ठेवायचं. आणि अजून एक गोष्ट लक्षात ठेवायची, ही अंतर म्हणजेच काय? लांबी. अंतर म्हणजेच काय? लांबी. मग आपल्याला जेवढ्या काही लांबी दिल्या असतील त्या सगळ्या लांब्या कुठे येतील? ह्या अंतरामध्ये येतील. मग रेल्वे असू, प्लॅटफॉर्म असू, बोगदा असू किंवा दुसरी एखादी रेल्वे असू, काही असू, ते कुठे येतील? अंतरामध्ये घ्यायच्या. ठीक आहे. अंतर म्हणजेच काय? लांबी. फक्त काय ते आपण
लांबी बरोबर वेग गुणिले वेळ असं म्हणायला थोडं वेगळं वाटतं, म्हणून ते सूत्र काय आहे, अंतर बरोबर वेग गुणिले वेळ गुणिले 5/18 आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 11 आहे आपला शेवटचा प्रश्न. ताशी 90 किमी वेगाने जाणारी एक रेल्वे एका विजेच्या खांबाला 12 सेकंदात ओलांडते, तर त्या रेल्वेची लांबी किती? आता रेल्वेची लांबी तुम्हाला कुठं सांगायची बाबा? नो कमेंटमध्ये सांगायची. तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक करा आणि व्हिडिओ कसा वाटतो हे सुद्धा कमेंटमध्ये नक्की सांगत चला. त्याचबरोबर तुमच्याकडे असणारे जे काही शैक्षणिक ग्रुप असतील किंवा तुमचे मित्र कुणी जर परीक्षेची तयारी करत असतील तर त्यांना सुद्धा आपले व्हिडिओ नक्की शेअर करत चला, म्हणजे त्यांना आपले व्हिडिओ पाठवत चला. धन्यवाद मित्रांनो.